माफ करा वस्ता. आईंचं व्रत पुरं केलं मी पण. कोल्हापूरचा रोमियो शिराळकर, तुझ्या ज्युलिएटची काळजी घरला जाऊन घ्यायची, कळलं काय? आता सध्या ती आपली प्रतिस्पर्धी आणि आपल्या पैलवानानं तिला हरवलाय. तेव्हा जायचं आणि आपल्या पैलवानाला उचलायचं. ऐका, एकदा सांगितलं याला कळतच नाही. जातोय का आता नियम भंगाची कारवाई करू तुझ्यावर? प्राजक्ता, मोठा पण आई. तिन्ही सांजेची वेळ झाली. तुळशी मुरा अजूनही दिवा लावलेला नाहीये. अहो आई, प्राजक्ता गेलीये कुस्तीचा सामना खेळायला. ती रिटर्न तिकीट घरला आलीये कुठं नाही. आणि कुस्ती जिंकली असती, सेलिब्रेशन करत थांबली असती तर अंडरस्टँड तरी केलं असतं. पण ही तर कुस्ती हारली. मला वाटायलंय ना, घरची कामं टाळण्यासाठी जेवढा टाइमपास करेल तिकडं, नाहीतर आपल्या नवऱ्याचा इन्सुलेट बघत कोण थांबल तिकडं. आई तुम्हाला सांगते, मी नसता सहन केला माझ्या हजबंडचा एवढा अपमान. नवऱ्याचा अपमान? येस आई. यू नो नॉलेज, यू नो सी. आई अहो, प्रेस कॉन्फर्मेशन चालू आहे वीरू भाऊजींच्या अपमानाची. एक मिनिट. शिशिर. जयराज थोरात, पहिल्या विजयाबद्दल तुमचे अभिनंदन. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की पत्रकार परिषद सुरू आहे आणि इकडं पाणीच नाही. ए राखीव, अरे बघत काय बसलाय? पाणी आण जा. दोन मिनिटं बघ. काय झाकण उघडायचे वेगळे पैसे द्यायचे का? काय सांग काम्या हो नाम्या, अशी गत आहे यांची. विचार. खरं तर माझा प्रश्न पैलवान वीरेंद्र शिराळकरांसाठी. तुम्ही त्यांना चक्क राखीव म्हणून बसवलंय. आता या संघाचे मालक आम्ही आहोत. त्यामुळे कधी कुठं कोणाला खेळवायचं आणि कोणाला बसवायचं हे समजा आम्हीच ठरवणार की. पण पैलवान वीरेंद्र शिराळकर तर यंदाचे कोल्हापूर सवाईचे विजेते. हो बरोबर आहे. कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धेचा किताब कसा आहे माहिती आहे का? एकाच स्पर्धेचा आंधळी गुट्टा बसला म्हणून काय कोणी मोठा खेळाडू होत नसतोय ना. आता हे पैलवान वीरेंद्र शिराळकर यांचा कोल्हापूर सवाई स्पर्धेचा किताब बघितला आणि म्हणून आमच्या संघात आम्ही याला स्थान दिलंय. काय
पण सरावादरम्यान एक गोष्ट आमच्या लक्षात आली, आमचा निर्णयच गंडला. या पैलवान वीरेंद्र शिराळकर यांची कुस्ती कवाच संपली. पैलवान म्हणून काय बी कामाचे नाही राहिले आता. हो, पण म्हणून आम्ही त्यासनी हाकलून नाही दिलं बरं का. कारण आमचं नाव जयराज थोरात आहे. सबुताचे पक्के आहोत आम्ही. राखीव म्हणून पोचूया. ए दादा, तू उलट बोलावंस म्हणून मुद्दाम खोड काढालाय तुझी. तू शांत राहा. वही बसतात, तुमच्यावर शिस्त मोडल्याची कारवाई करता यावी ना, म्हणून निमित्त हुडाकतोय तो. तुम्ही त्यांना कारणच देऊ नका. तुम्ही रागावरा. सासरे बुवा, हो सासरे बुवा, अहो बघा बघा बघा, अहो तुमची लेक कशी मॅच हारली. लई कौतुक होतं ना हो तुम्हाला तिचं. बघा कसं नाव मातीत मिळवायली. ओ दाजी, तायडीच्या पायाला लागलंय. धड उभारता येईना झालंय तिला. हा, तरी पण हाऊस किती ना सामन्यात उतरायची. जिंकता येईना तरी पण सामन्यात उतरायली. नावाला बट्टा नुसता. तुझ्या तायडीला फोन कर, मला बघू दे नक्की काय झालं. ओ पप्पा, मी का धरणं तायडीला कॉल करायला, पण ती का माझा कॉल उचलना झाली. कांच्या तोंडानं बोलणार ती. काय सासरे बुवा, खांच्या तोंडानं बोलणार ती. तुम्ही बी आता इकडच बघा आणि तुमच्या मनाची हौस भागवा. आता हारली. सावकाश बस सावकाश आता चालू शकते मी, पण तुम्ही इंजेक्शन उगाच घ्यायला लावलं. उगाच पण केवढं लागलंय ते पायाला. आणि अँटीसेप्टिकचं इंजेक्शन चांगलं असते. पण मी म्हणतो, एवढा पाय रक्तबंबाळ होतोवर व्रत करायचंच कशाला. हे कारण देऊन व्रत थांबवलं असतं ना, तर जाऊबाईंनी असा कांगावा केला असता की सामन्यासाठी निमित्त घेते म्हणून. आणि मला त्यांना ती संधी द्यायची नव्हती. मी काय म्हणतो दाद्या, हे वहिनीच्या जे पायाला लागले की नाही, ते कांचन वहिनींमुळेच. मुद्दाम केलंय त्यांनी हे सगळं. मला सांग, प्रदक्षिणेच्या वाटेवर कुठं काचा पडलेल्या असतात काय? नशीब झालं मी वेळेवर पोहोचलो तिथं, नाहीतर वहिनीने तुमचा पिट्टाच पाडला. कांचन वहिनी काय सुधारायचं नावच घेईन. घरला चला, चांगला खडसावून जा विचारतो त्यांना, आणि आईला बी 4 शब्द सुनावतो. नाही बसतात, आईंना काय बी बोलायचं नाही. असं कसं नाही? आज आईन सामन्याच्या दिवशी तिनंच तुला हे व्रताला जुंपलंय ना. बसतात, आपल्यामुळे उगा घरात वाद नका. नाहीतर जाऊबाई असं म्हणतील की कुस्तीमुळे वाद व्हायलात म्हणून. मला कुस्ती उभी काय येऊन द्यायचं नाही, आणि आईंना बी त्रास द्यायचा नाही. चला. स्वतःची आणि बाळाची काळजी घेतेस ना? हो आई. टेक दिस टी. विने, तू बी घे. आई, जेवणाच्या कुकिंगला काय करू? वांग्याचं व्हेजिटेरियन करू काय? हे तू का विचारतेस? स्वयंपाकाचं काम मी तुझ्यावर नव्हतं सोपवलं. येस की आई, पण जिच्यावर हे काम सोपवलंय ती तर कुस्तीत रमलीये. कुस्तीत हारली ती हारली, आपल्या घराण्याची बॅड पब्लिसिटी केली, आणि वरनं घरला नो रिटर्न तिकीट ऑन टाइम. ठीक आहे, वीरू भाऊजी आणि प्राजक्ता आलेच. वेलकम वेलकम. घुसली 1 नंबर झाली प्रेस कॉन्फर्मेशन. व्हेरी व्हेरी टायर्ड झाला असेल ना? तुम्ही रेस्ट इन पीस करा, मी आहेच कुकिंग करायला.
आई, स्पर्धेचे नियम आहेत. आम्ही करारावर सही केली आहे. समजा गुंडाळल्या बिगर आम्हाला तिथनं निघता येत नव्हतं, म्हणून जरासा उशीर झाला. हो, मग या घराचे काही नियम आहेत. दिवे लागणीच्या वेळी घरात आणि अंगणात वेळेतच दिवा लागला गेला पाहिजे. घरात सगळ्यांसाठी वेळेतच स्वयंपाक झाला पाहिजे. फॅक्टरी सांभाळून ही सगळी कामं केलीत मी. तुम्हाला काही धाड भरली आहे ग? माफ करा आई, इथून पुढे नाही असं उशीर होणार. नाही प्राजक्ता, क्वेश्चन उशीर होण्याचा नंतर. अगोदर मला एक टेलिंग कर, हारायचंच होतं आणि हारण्याचे पैसे बी मिळत नाहीत. मग कशाला ग कुस्ती प्लेग्राऊंड करायची? कसं आहे ना वहिनी, कंचा बी खेळाडू मैदानात हारायचंय असं ठरवून उतरत नसतोय. हे खेळाडू मैदानात उतरल्यावर नाही का? तुला तर खेळायची संधीही दिली नाही त्यांनी. सगळ्यांसाठी पाणी देत फिरत होतास. एवढे लाचार झालेत का शिराळकर? त्यापेक्षा फॅक्टरीचं वर्कलोड केलं असतं तर व्हॉट बॅड. आई, मी जरा आवरते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. 15 मिनिटात समजा तयार असेल. काय झालं तुला? लंगडतेस का? काय नाही, जो स्पोर्ट्स आपल्याला खेळता येत नाही त्यात उतरायचं, हे असल्या जखमा करून घ्यायच्या. मग घरला आल्यावर नो वर्कलोड. काम टाळण्यासाठीच चाललंय हा सगळा ऍडवाइस. नाही आई, जरासं लागलंय. मलमपट्टी केल्यावर लगेच बरं वाटेल. पण ह्यानं घरातल्या कंच्या बी कामाला अडथळा येणार नाही. मी समजा सांभाळून घेईन. मी अगोदर आवरते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. आलेच. मीने, तुझ्यासाठी काही इटिंगला करू का ग? नाही. ओके, चहा पी. वस्ताद, अहो कशाला धुसफूस करताय? मग काय करू? अन कशाला थांबवलंस मला आई मोर? कांचन वहिनी तुझ्याशी कसं वागले हे कळायला ग तिला? नाही, आईना आता काय बी कळायला नग. अहो त्यांची तब्येत बरी नाही. त्यांना ताण द्यायचा नाही सरता की काय तुम्ही? अच्छा, म्हणून तू समजा ताण स्वतःवर ओढून गेलीस आणि मी ते बघत बसायचं. अहो हा ताण मी घरातल्या घरात घेते, पण तुम्ही तर आकड्यात जाऊन दुसऱ्यांची धुनी धुत होता. त्याचं काय? कशाला ऐकून घेत होता तुम्ही त्यांचं? कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलोय म्हणून सहन करायलोय समजा. मी बी माझ्या घरचं काम आहे म्हणून सहन करते. माझं कर्तव्यच आहे ते. आता ह्यात माझं काय चुकलं सांगा बरं? मी बी ह्याच घरासाठी पैसा कमवायला हमाली करायलोय तिकडं. तुला काय वाटलं मला काय हौस आलीये? सासरी गेलेल्या कंच्या सुनेला हौस असते हो सासूरवास करून घ्यायची. तरी बी मी सहन करते, कारण मी समधी आपली माणसं मानते. या घराला आपलं मानते. तिकडे कुणाला आपलं मानू मी? खरं तर मानायला पाहिजे, कारण ते लोक पैसा तरी देतात. इकडं तर नुसता मनस्ताप चाललाय. असं आता पैशाच्या पायी तुम्ही नाती इकून त्यांच्या तालावरती नाचणार, जे तुम्हाला तालावर नाचवायला टपले. नाचा, तुमची मर्जी असेल ना तर नाचा, पण नंतर ना माझ्या मोहरात तोंडवर करून म्हणू नका. सोडलं इमान तर तोडली मान. मग तू बी परोपकारीपणाचा आव आणत घरकाम करणं बंद कर.
कुस्तीवर लक्ष दे, सामना जिंकून दाखव आणि मगच छड्डू ठोकून बोल ओनली MS9 सुट्टीच नाही म्हणून. तुम्हाला चांगलंच ठाऊकी असला आता तर ही पणा मी करणार नाही. या स्पर्धेत मी उतरले तेच मुळात आपल्या घरासाठी. हा, मी तर शेजारच्या घरासाठी उतरलोय ना. एकाच कारणासाठी झटतोय तर मग भांडतोय कशाला? काय अर्थ याला? काय खुरचटपणा चालवलाय हा? खरंच की, म्हणजे आपण दोघं एकाच बाजून आहे, एकाच कारणासाठी लढायला, मग भांडायलोय कशाला? अहो असतात तेच मी बी म्हणते. कशाला चालवलाय यो खुळचटपणा? नाहीतर काय, अहो अदुगरच कटकटी काय कमी आहे तो जीवाला जे आपण बी इकडे भांडतोय. आता ते समजा सोडावं असतं. आपलं लक्ष फक्त कुस्तीवर पाहिजे. माझं बी तेच म्हणणं आहे. तिकडं तो जयराज मला पिडायला, इकडं कांचन वहिनी तुझा पिट्ट्या पाडायला. पण जवळ आपण एकत्र खमके आहोत त्यावर समद निभावून देऊ. पण आता इथनं पुढे आपण असल्या कारणांवरती भांडायचं नाही बरं का? अजिबात नाही. आता उतरलोय ना आपण आपल्या आवडत्या मैदानात, मग तिकडे लक्ष द्यायचं आणि जिंकून दावायचं. ओनली MS9 सुट्टीच नाही. एक नंबर मजा आली बस. या पैलवानाचा पार गडीच करून ठेवलाय. मग तावडीत आल्यावर सोडतं काय मी त्याला? एकतर शिराळकरांना याच गड्यावानी राबवायचं ना याची संधी शोधत होतो मी. आणि माय फेवरेट वन अँड ओनली लेखाजी मला संधी दिली ना त्यांनी. पोरगी कोणाची? नाही ते हायच म्हणा. पण काकासाहेब तुमच्यापेक्षा हुशार आहेत त्या. लेखाजी काय प्लॅनिंग आहे तुमचं? वा वा वा. त्याला मैदानात उतरायला द्यायची पण कुस्तीच नाही खेळू द्यायची. पाणी पाणी वाढायला लावायचं. वा वा. लय भारी जिरवली त्या विरुद्धची. आणि हे समज घरी थोरल्या सुनबाईनं थेडीला बी दाखवला असता. हे बघून तिच्या काळजाला आणखी मोठा खड्डा पडला असता. मरू देत एकदाची. पैलवान लेकराला पाणी वाढताना बघून काळीच बळबळला असेल तिचं. त्यांच्या त्या भळबळत्या जखमांवर आणखी भरपूर मीठ चोळायचंय आपल्याला डॅडी. आणि त्याची व्यवस्था मी अगदी नीट करून ठेवलीये. जयराज म्हणतो तसं. आता होईल गावात दंगा. चला आता दणक्यात पार्टी करू. वय वय पार्टी तर झालीच पाहिजे. चला. कटिंग दिरेक. अरे शिराळकर नव का? होय की, गणलेल्या पैलवानाचा थोरला भाऊ आहे. अरे याच्या भावाची बायको बी सामना हारलीच की आज. अरे ते दोघं बी गणलेले पैलवान आहेत म्हणून तो विरू पैलवानाला आज राखीव बसवलंय. पाणी वाढायच्यात लायकीचा आहे त्यो. पण बाकीच्यांनी त्याच्या हातचं पाणी बी जरा जपून प्यायला पाहिजे. वान नाही पण गुण लागायचा आणि बाकीच्यांची कुस्ती बी संपायची. अरे मी तर ऐकलं याचा कन्स्ट्रक्शनचा धंदा बी बुडीत निघालाय. सगळे शिराळकर गणलेले दिसत आहे. मग काय काय राहिलं नाही आता शिराळकरांचं. आई ग 4 लोकात छेतू व्हायला सुरुवात झालीये तरी पण यांचा कुस्तीचा हट्ट सुटना. कुस्तीपायी रोज हे आपल्या घराण्याचं नाव मातीत मिसळायले आणि मी माझे कामधंदे सोडून फॅक्टरीवरती राबायचं. कधीपर्यंत चालणार हे असं? हे बघ धनंजय, जिथनं व्यवस्थित उत्पन्न येते ते सोडून नाही चालायचं. अगं फॅक्टरी सोडायची असं मी म्हटलंच नाहीये, पण आपल्या सगळ्या प्रयत्नांना सुरुंग लावणारी ही कुस्ती कधी सोडणार आहेत हाच माझा प्रश्न आहे. आणि तू तुझ्या पैलवान सुनेला हाच प्रश्न विचार की कधी एकदाची थांबणारी ही बदनामी. हातचं सगळं घालवल्यावर तिचा आत्मा थंड होणार आहे का? तसं असतं तर फॅक्टरीत संप केलेल्या बायकांशी नडलेच नसते मी भैया भाऊजी. आई, शिराळकर नावाची जर मला लाज वाटत असती ना तर तेच नाव घेऊन मी कुस्तीच्या आखाड्यात उतरले असते का? एक लक्षात ठेवा भैया भाऊजी, मी आणि वस्ताद निदान आखाड्यात उतरून लढतोय, आपल्या घरावरलं कर्ज फेडण्यासाठी झटतोय. हो
मग मी काय करतेय ग? छाताडात कळ उठत असतानाही फॅक्टरीत जाऊन काम करण्यासाठी झटते मी, ते कुणासाठी? की माझे प्रयत्न पुरेच पडणार नाहीत याची खात्रीच पटली आहे तुला, म्हणून हे सगळं बोलून दाखवतेस तुम्हाला. आई, तुमच्याबद्दल मी तक्रारच करत नाही. करायची हिंमत पण करू नकोस. बघच तू, फक्त विरू खातर तुझा हा मनमानी कारभार खपून घेते मी, पण आता नाही. यापुढं या घरात मी घालून दिलेला एक तरी नियम मोडून दाखवायची हिंमत तर कर तू. मग मी तुला दाखवेन घराचा आखाडा कुठला आणि घराची माती काय असते ती.